नमस्ते. मी डॉक्टर रविकांत घाडगे. आपण कसे आहात? आज सकाळी माझ्याकडे एक क्लायंट आले होते. आज ते खूप वैतागलेले होते. सकाळ सकाळी त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं की गुरुजी आज मला जरा लवकर सकाळी भेटा. मी म्हटलं का काय विषय? तर म्हणले काय महत्त्वाचा विषय? मग ठीक आहे म्हटलं या. ऑफिसला आल्यावर म्हटलं की माझे मार्केटमध्ये त्यांचे खूप पैसे अडकलेले आहेत. तर ते पैसे निघण्यासाठी उपाय मला एक महत्त्वाचा आणि एक जालीम असा उपाय सांगा म्हटले ते, की अर्जंटली मला पैसे मिळावेत. माझे स्वतःचे पैसे जे बाहेर मार्केटमध्ये अडकले ते. ठीक आहे म्हटलं. त्यांना मी उपायही सांगितला, ते केले. तर आज असा विचार आला, की आज बरेच आपल्या महाराष्ट्रामधली जनता, बरेच दुकानदार आहेत, व्यावसायिक आहेत, छोटे-छोटे शेतकरी आहेत, बरेच आहेत लोकं, की ते लोकं एक मित्रमंडळींना उसने पैसे दिलेले असतात. त्यामध्ये ते अडकलेले असतात. मित्रही प्रामाणिकपणे त्यांचे पैसे द्यायचा प्रयत्न करत असतात. पण काही ना काही त्यांनाही अडचण येत असते, की आपण रिवर्स पैसे कशा पद्धतीने द्यायचं हे त्यांच्याही सुद्धा लवकर लक्षात येत नाहीये. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. मग त्याच्यावर तुम्हाला मी एक उपाय देतो. जेणेकरून की तुम्ही कुणाचे पैसे देणार असाल, तर तुम्ही त्याचे पैसे देऊ शकाल किंवा तुमचे कोणी पैसे देणार असाल, व्यक्ती पुढचा कोणी, तर तोही तुम्हाला पैसे द्यायचा प्रयत्न करेल. लवकरात लवकर तुम्ही दोघंही, घेणारा आणि देणारा, त्यातनं ते निसटून जाते. हं? तर दर शुक्रवारी आपल्या आसपास कोणती देवी असेल, तर त्या देवीला एक गजरा व्हायचा. आता तुम्ही म्हणणार की प्रत्येक वेळेला गुरुजी देवीला गजरा का व्हायला लावतात? तर शुक्र जो ग्रह आहे हा लक्झरीचा कारक, धनाचा कारक, ऐश्वर्याचा कारक असतो. जर आपल्या घरामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी किंवा टॉयलेट, बोर किंवा बेसिन जर आलं असेल, तर आपण खूप अडचणीमध्ये येतो. आपले कोणतेही टर्न फिरत नाही. अशा घटना आम्ही बऱ्याच बघितलेल्या आहेत. त्यामुळे शुक्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला शुक्राला देवतेसाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक देवीला गजरा व्हावा लागेल. अनेक ज्या वयात न आलेल्या मुली असतात, छोटे असतात आपल्या मुली, आसपास असतात किंवा कोण वगैरे, किंवा वयस्कर बायका वगैरे असतात, तर त्यांना कपडे दान करा. जर तुमची ऐपत असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे थोडेसे कपडे म्हणा किंवा रुमाल म्हणा किंवा एखादं कोणतीही वस्तू दान करायचा तुम्ही प्रयत्न करा. असं जर केला तर हळूहळू तुमचा शुक्र जो आहे हा भक्कम होतो. आणि हा उपाय जर तुम्ही केलात, एका महिन्यावर जर तुम्ही उपाय केलात ना, म्हणजे एका महिन्यामध्ये 4 ते 5 शुक्रवार येतात. हा उपाय जर तुम्ही 1 महिन्यावर जरी केलात ना, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला 8 दिवसात यायला चालू होतील. आणि हा तुम्ही प्रयत्न करून बघावा, अशी माझी एक